काल मी माझ्या मुलाशी डिस्कस केलं, त्याला स्वतःला पिकनिकला जायचं नाहीये, कारण आम्ही त्यावेळेला दुसऱ्या एका ठिकाणी जाणार आहोत ना. मग त्याचं असं म्हणणं आहे की त्याला पिकनिकपेक्षा त्या स्पॉटवरती जायला आवडेल. आम्ही की नाही निर्णय असे घेतो मुलाशी डिस्कस करून, आम्हाला काय वाटतंय त्याला काय वाटतंय, दोघांचं सहमत असेल तर ती गोष्ट आम्ही करतो. आणि जर आमचं एकमत होणार नसेल तर आम्ही एखाद्याला चान्स देतो की यावेळेला तुझं ऐकूया, पुढच्या वेळेला माझं ऐकायचं आहे. म्हणजे तो चुकला तरी तो त्यातून शिकणार आहे. याला म्हणतात ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग. हा पॅरेंटिंगचा चौथा प्रकार आहे, चौथी स्टाईल आहे. या पॅरेंटिंग स्टाईल मध्ये की नाही एकाच राज्य असतं, म्हणजे ना मुलगा राजा असतो ना पालक कंट्रोलिंग असतात किंवा अगदीच इन्व्हॉल्व नाहीत असं काही नसतं. त्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र पद्धतीने मिक्स केल्या जातात की थोडं तुझं ऐकायचं, थोडं माझं ऐकायचं, दोघांनी मिळून पुढे काहीतरी जायचं. आणि हीच स्टाईल जी आहे ती आपण आपल्या आतमध्ये आणली पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे की आत्ताचे जे मॅक्झिमम पालक आहेत ना ती ही स्टाईलच फॉलो करत आहेत आणि म्हणूनच त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं कनेक्शन बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. पण तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील की त्यांचं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग होत नाही किंवा जे बाकीचे आपण पॅरेंटिंग स्टाईल डिस्कस केलेले आहेत ते त्यांच्यासारखे थोडेसे वागत असतील, मग त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. आणि तुमची कोणती पॅरेंटिंग स्टाईल आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.